कळमेश्वरला मी शेतकरी आहे. कळमेश्वरला मी प्लॉट घेतला नरहरी डेव्हलपर्स लँडकडून. त्यांनी मला जागा देतो 24 म्हणून माझ्याकडून करारनामा करून घेतला. त्या बदल्यात 30 लाख रुपये माझ्याकडून टप्प्याटप्प्याने घेण्यात आले आणि मी त्याला विक्री करायची आहे म्हणून ते दिले. परंतु त्याने असं काही न करता काही दिवसानंतर ती जागा दुसऱ्या 4 लोकांना विकून ते पैसे जास्त पैसे कमावून मला धोक्यात ठेवून माझे पैसे गहाळ केले. त्यामुळे मी तगादा लावल्यानंतर मला 30 लाख रुपयाचा चेक दिला. चेक दिल्यानंतर तो बाउन्स झाला. बाउन्स झाल्यानंतर मी पोलीसमध्ये धाव घेतली आणि तेव्हा मला फसवणूक झाल्याचे कळले आणि मी ठाणेदार साहेबांना तक्रार दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आपसी समझोता करून जर तुमचे पैसे निघत असेल तर करून घ्या. परंतु यांना आम्हा दोन्ही लोकांना जागेवर बोलवून यांनी हो म्हटलं आणि यांनी कोणत्याही प्रकारचा समझोता न करता आणि आमच्याशी कोणत्याही संबंध न ठेवता ना फोन उचलता यांनी हा गायब झालेला आहे, हा फरार झालेला आहे आणि माझे पैसे डुबलेले आहेत. आणि पोलिसांनी कोणतीही अजूनपर्यंत आज तारखेपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. म्हणून मी आज हे पत्रकार परिषद घेत आहे. तुमची कोणी फसवणूक केली? माझी फसवणूक सुनील लिंदे ह्या व्यक्तीने केली आहे. तो नरहरी डेव्हलपर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर असं त्याच्या फर्मचे नाव आहे आणि त्यांनी मला चेकद्वारे पैसे देऊन मला काही दिवस शांत राहण्याचं सांगितलं होतं. त्यांनी तारीख दिल्यानंतर तो चेक टाकला आणि तो बाउन्स झाला. तो आहे संत नरहरी लँड डेव्हलपर्सच्या नावाचा चेक आहे. 30 लाख रुपयाचा. मी कोर्टातही केस दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांना पत्र देण्यात आलं आहे वकिलाकडून. श्रीकांत पांडे सावनेर यांच्याकडून पत्र देण्यात आलं पण ते त्यांनी घेतलेलं नाही. ते पत्र त्यांनी परत पाठवलं. सूचनापत्र होतं ते. आता समोर कायद्याने मी जे कोर्ट कारवाई करणार आहे. त्या जागेवर जे 4 लोकांना विकलेला आहे जागा आहे 24 त्यांचा गाभा आहे. त्यामध्ये मस्के म्हणून आहे आणि आणखी 2-3 लोक आहे. मला त्यांचे नावं माझ्या लक्षात नाही आहे. तर त्यांनी ताबा घेतला तुम्ही ताबा का नाही घेतला? तेव्हा माहिती नव्हतं की हा अशा पद्धतीचा गैरवापर केला आहे किंवा गैरउपयोग केला आहे असे माहिती नव्हतं. जेव्हा हा जेलमध्ये गेला होता 6 महिन्यासाठी जेलमध्ये गेला